पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे हालेलुया. अनेक वर्षापूर्वी एक बंधू कधीतरी माझ्याकडे येऊन 10,000 रुपये द्यायचा, कधी 15,000 रुपये द्यायचा. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रेज द लॉर्ड. त्या माणसाला पगार आहे 20,000 रुपये. 20,000 रुपये पगार आहे आणि माझ्याकडे कधीतरी येऊन 10,000 द्यायचे आणि कधीतरी येऊन माझ्याकडे 15,000 सुद्धा दिलेला आहे. हालेलुया. आणि मला माहिती आहे हा माणूस कामाच्या ठिकाणी बार्गेनिंग करतो. प्रेज द लॉर्ड. मी कधीतरी विचार करायचो त्यांना पैशाची गरज असेल तर मग देवाच्या कार्यासाठी पैसा का देत नाही? हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, अशा एका दिवसामध्ये अमलासरमध्ये येऊन जाताना इकडे काहीतरी घर त्यांना दिसलं. त्यांनी पूर्ण पगाराचा वापर करत अमलासरच्या घर जे काही आहे ते पूर्ण घर तिकडे येऊन घेऊन गेला. हालेलुया. हालेलुया. जे पाहिजे होते ते इकडे दिलं आणि परत गेला. हालेलुया. प्रियानो, मी या माणसाला ओळखत नाही. मी एका बंधूच्या घरी त्या कुटुंबातील लोकांसाठी प्रार्थना करताना हा माणूस तिकडे होता. तिथे प्रार्थना करताना मी त्यांना बोललो की कोणाचा तरी कमरेचा एक त्रास आता येशू बरं करत आहे. हालेलुया. तेव्हा या बंधूने सांगितलं, फादर तुम्ही बोलत आहे तसा प्रकारचं दुखणं माझ्या भावाचं आहे. तो प्रार्थना करून घरी गेल्यावर त्याला दिसलं की त्याचा भाऊ बरं झालेला आहे. हालेलुया. एवढंच संबंध आहे. हालेलुया. नंतर मला कळालं की हा माणूस त्याच्या आयुष्यातील पूर्ण पगार देवाच्या कामासाठी किंवा गरिबांच्या गरजासाठी मात्र वापरत आहे. त्याचं घर त्याच्या बायकोच्या पगाराने चालत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हा बंधू ज्या अडचणीतून जात होते, हालेलुया, त्यांच्या कुटुंबामध्ये असलेल्या एक मुद्दा मला दिसलं. परमेश्वर स्वतः त्या मुद्द्यावरून त्यांना बाहेर काढतंय. उदाहरणासाठी बोललं तर हालेलुया, ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहे त्याचा मुलगा एक भयंकर मोठा मानसिक आजाराच्या लेवल मध्ये पोहोचलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्यातून त्याला बाहेर काढणे कोणालाही जमणार नाही, कारण अनेक डॉक्टरांच्याकडे तो जाऊन आला, कुठे उपचार होत नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पप्पा देवाच्या जागेवर देवाचं काम करत आहे. पप्पा देवाच्या जागेवर बसून देवाचं काम करत आहे. तेव्हा मुलाला पूर्ण कुटुंबाला वाचवण्याचं काम परमेश्वर करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या मुलाला फक्त एक चांगला मस्त कुंसार व्हायची गरज होती, बाकी कुठलाही गरज नव्हता. हालेलुया. धन्यवाद येशू. कुठेतरी पप्पाचा संबंध देवाबरोबर होता म्हणून देवाने त्या गोष्टी घडवून दिल्या. बंधू बहिणीनो, जिथे जे काही तुम्ही करता आहे तिथे तुम्ही जे करताय
त्यामध्ये तुम्ही संतुष्ट आहात का? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगितलं सगळं काम सेवा कार्य म्हणून जे घ्यायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आदामाला सोपवलेले काम येदेन वाटिका इकडे सगळं आहे, काही कमी नाही. हालेलुया. सगळं दिलेलं आहे, तुला सांभाळायचं आहे, सेवा कार्य करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मी आज तुम्हाला विचारत आहे, तुम्ही करता आहे त्या कामामध्ये तुम्ही संतुष्ट आहात का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे काही तुम्ही करताय, तुमचं काम कोणताही असू दे, कुठलाही प्रकारचं असू दे, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखाद्या पप्पा कामावर जास्त नसेल, घरातील लहान मुलाला सांभाळत असेल, हालेलुया. तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलांना सांभाळत आहे, तेव्हा तुम्ही त्या कामामध्ये तुम्ही एन्जॉय करताय का? तुम्ही अर्धा मनाने ते काम करताय? हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, कोणताही काम असू दे, देवानी दिलेले काम आहे असे जेव्हा तुम्हाला समजताय, तुम्ही ते काम मनापासून करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेषणांच्या कृत्यामध्ये 26व्या अध्यायामध्ये, प्रेषणांच्या कृत्य 26व्या अध्यायामध्ये 29 वचन. एका काळामध्ये संत पाऊल ख्रिस्ती लोकांना छळण्याचं काम करतो. प्रेज द लॉर्ड. जिथे कुठे ख्रिस्ती लोक आहेत तिकडे जाऊन त्यांना चालण्यासाठी असलेल्या परवानगी काढून, हालेलुया, सरकारकडून परवानगी काढून येऊन थांबलेला आहे. हालेलुया. ख्रिस्ती लोकांना चालण्याचं काम. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तोच पाऊल एका दिवशी ख्रिस्ताचा मित्र झाला. हालेलुया. तेव्हा त्यांनी बोललेले वाक्य आहे, आता सिस्टर वाचणारा वाक्य. हालेलुया. आपण ऐकूया. पाऊल म्हणाला, थोडके किंवा फार कसेही असो, पण केवळ आपणच नव्हे तर आज हे जे सर्व माझे भाषण ऐकत आहेत त्यांनी ह्या बंधत्वाशिवाय माझ्यासारखे व्हावे अशी देवाजवळ माझी प्रार्थना आहे. हालेलुया. आज पाऊलाला जेलमध्ये टाकलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचा दोन्ही हात बांधून आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. त्याचा दोन्ही हात बांधून आहे, तो बेडे घालून त्याला पकडून ठेवलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. राजाला बोलत आहे, तुम्ही सगळे, हालेलुया, फक्त दोघे तिघे नाही, सगळे माझ्यासारखा बनावं हे माझी इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या हातामध्ये बेडे आहेत, तुमच्या हातामध्ये बेडे नको. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे एक गोष्ट सोडून बाकी सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही सगळे माझ्यासारखा बनावं अशी माझी इच्छा आहे. हालेलुया. ज्या गोष्टींसाठी त्याला पकडलेला आहे, त्या गोष्टीसाठी त्याला बांधून ठेवलेला आहे, त्या गोष्टीविषयी पाऊल बोलणारा वाक्य आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पण माझ्यासारखा बनावं. हालेलुया. म्हणजे आबापित्याच्या हातामध्ये, आबापित्याच्या हाताखाली काम करणारा प्रभू येशू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. छोटा मुलगा होता तेव्हा त्याला कळते मला दुसरं काही काम नाहीये.
माझे एकच काम आहे, ते माझ्या बापाचं घर सांभाळणे आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. पाऊलाला एक गोष्ट कळते, एकच गोष्ट महत्वाचं आहे, ते काम मी करत आहे. हालेलुया. मी मात्र नाही, तुम्ही सगळे ते कामामध्ये उतरावं ही माझी अपेक्षा आहे. प्रभूचा गौरव असो, आपला आईचा गौरव असो. माझं नाव राजेश मंगा, कीर्तनचा वाटायचा. माझे 2 साक्षी आहेत. परवा दिवशी येताना, घरून निघताना माझ्या लग्नीच्या जागेवर खूप दुखत होतं. मी माझी मिसेस आहे बरोबर, मिसेसला पण एक सांगितलं. रात्री आपण जेवायला उतरलो, सकाळी चहा घ्यायला उतरलो, तेव्हा खूप पाणी प्यायचं. खूपच सहन होत नव्हतं, इतकं दुखत होतं मला. सकाळी उतरलो, मिसेसला बोललो. मिसेस बोलली का पदराने प्रार्थनेला दुखणं बरोबर. सर्वांचे हे करून सर्वांना आशीर्वाद दिला. माझा फादरांच्या आशीर्वादाने, प्रभूच्या आशीर्वादाने माझं सर्व दुःख आता दुःखतच नाही, दुःख सर्व माझं बरं झालं. प्रभूला धन्यवाद देतो. साक्ष आहे. गेल्या वर्षी म्हाताऱ्याने सांगितलेलं की 5 कोटीची खूप कर्ज आहे, काही नवीन बोटी बांधताय, जुन्या बोट्याची कर्ज आहे. आमच्या बोटीवर पाणी आम्ही पुष्कळ बोटी बांधली, पुष्कळ करतो. म्हाताऱ्याने सांगितलेलं आता आम्ही 2 वर्षामध्ये आमच्या बोटीचं कर्ज भरून आम्ही त्या वर्षी पैसे पण घेतले. प्रभूच्या आशीर्वादाने एक नगरपेढीच्या आशीर्वादाने आम्हाला भरपूर माणसं मिळाली. आम्ही यावर्षी चांगला धंदा झाला आणि आम्ही पैसे पण घेतले. प्रभूला धन्यवाद देतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. पोप बेनेडिक्ट 16वा यांनी आपल्याला असा प्रकारे मार्गदर्शन दिलेलं आहे की हालेलुया, एका कुटुंबातील सगळे लोक एकमेकांना पाठिंबा द्यायला पाहिजे, एकी सांभाळायला पाहिजे. हालेलुया. त्यानंतर पोप साहेब आणि पोप बेनेडिक्ट 16वा यांनी बोललेलं वाक्य आहे हालेलुया, outdo each other in zeal of serving the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. एकमेकांच्या एकीमध्ये राहून देवाची सेवा करणे, देवाच्या प्रीतीमध्ये वाढणे, या गोष्टीमध्ये तुम्ही एकमेकांना हारवायला बघा. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. या अभिषेक तुमच्यामध्ये काही कुटुंबातील लोकांना पवित्र आत्मा विशेष प्रकारे देत आहे. कोणाचा तरी एका गुडघ्याचा त्रास दूर करत आहे, एका डोळ्यातून पाणी वाहत आहे, एका डोळ्यातून पाणी वाहत आहे, डोळ्यातील त्रास होत आहे, आणि एका कानाला त्रास आहे, त्या व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. हालेलुया. छातीमध्ये एक त्रास कोणाच्या तरी जे चालू होते, ते त्रास अचानक गायब झालेले अनुभव येशूने त्या व्यक्तीला आता दिलेला आहे. हालेलुया. अनेक लोकांना पवित्र आत्मा या दिवसांमध्ये डोळ्याच्या संबंधातील त्रासातून मुक्ती देत आहे. हालेलुया. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन.